माननीय पवार साहेब, थोरात साहेब बसले, सर आहेत, अबूजी आहेत, प्रफुल्लभाई डाके साहेब, अशोकराव, राजू शेट्टी, जयंत पाटील आहेत, बच्चू आहे. किती जणांची नावं घ्यायची आणि किती जणांचे धन्यवाद मानायचे. असा प्रसंग यापूर्वी कधी माझ्यावरती आला नव्हता. साहजिकच आहे, पवार साहेब आपण बाळासाहेबांची आणि माची आठवण काढली. मला अनेकदा ज्या वेळेला संघर्ष चालू असतो तेव्हा विचारलं जातं की संघर्षाच्या वेळेला तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते का? आणि मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की संघर्षाच्या वेळेला मला कधी बाळासाहेबांची आठवण येत नाही, पण संघर्षात विजय मिळाल्यानंतर मात्र नक्की येते. आणि आज मी कधी मनात किंबहुना स्वप्नात सुद्धा हा विचार केला नव्हता की मला काहीतरी व्हायचंय. ज्या गोष्टी आपण सांगितल्या, ही शक्ती आहे, ही ताकद आहे आणि या ताकदीचा उपयोग सर्वसामान्यांसाठी केला गेला पाहिजे. आणि तेच आजपर्यंत आमच्या घराण्याची जी परंपरा आहे, माझ्या आजोबांपासून त्यांच्या आधीपासून, तीच सांभाळण्याचा मी प्रयत्न करत आलो. सर्वांना आपल्याला धन्यवाद देत असताना मला सोनियाजींना सुद्धा धन्यवाद द्यायचे. कारण तीन टोकाची तीन विचारधारेचे पक्ष, त्याच्यात समाजवादी आला, राजू शेट्टी तर तसे शेतकरी म्हटल्यानंतर आपण एकत्र होतोच, पण एकमेकावरती विश्वास ठेवून एक वेगळी दिशा देशाला देतो आहोत. एका गोष्टीचं मला थोडंसं, त्याला मी खेद वगैरे नाही म्हणत, पण आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं की 30 वर्ष ज्यांच्या सोबत आम्ही मैत्री ठेवली त्या मित्रांनी विश्वास नाही ठेवला, पण ज्यांच्याशी 30 वर्ष सामना केला ते राजकीय विरोधक माझ्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत आहेत. मी नेमकं कमावलं काय आणि गमावलं काय हा विचार करण्याचा प्रसंग नाहीये, पण एक नक्की सांगतो की हे शिवधनुष्य आहे. आज 26 नोव्हेंबर म्हटल्यानंतर त्या वीरांची आठवण येणं हे स्वाभाविक आहे, पण ही जबाबदारी स्वीकारताना गेल्या 50-53 वर्ष जे अनेक शिवसैनिक, अनेक नेते, ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी, रुजवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, काही म्हणजे मग ते आता सगळ्या आठवणी एकत्र दाटून आल्यानंतर सगळ्या काही मला शब्दात मांडता येणं शक्य नाही, पण त्या सगळ्यांना मी नम्रपणाने अभिवादन करतो. आणि मला पवार साहेब, आपण म्हणालात की आता आखाड्यात आलेलो आहे. आखाड्यात पहिल्यांदा येत असलं तरी आपण सगळे मैदानातली माणसं आहोत. त्याच्यामुळे मैदान गाजवणारे आणि मैदान मारणारे यांना आखाड्यात उतरल्यानंतर वेगळं काही करावं लागत असेल असं मला वाटत नाही. आणि हे जे काही सरकार आपण बनवणार आहोत किंवा हे बनलेलं आहे, या सरकारमध्ये मला नाही वाटत एवढे ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्ती या पूर्वीच्या कधीच्या कोणत्याही सरकारमध्ये असतील. एक मात्र नक्की की आपण सर्वांनी पूर्ण विचार करून माझ्यावरती जबाबदारी सोपवली असं मी मानतो. बरोबर ना? आणि त्याच्यामुळे आता 3 पक्ष वेगळे म्हणून हमरी-तुमरी करायची नाही. हे आपलं सरकार आहे, एक कुटुंब आहे आणि केवळ आपलंच सरकार नाही तर सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे हे माझं सरकार आहे. मुख्यमंत्रीची खुर्ची, या खुर्चीला मला माहिती आहे की अनेक काटे असतात, अनेक खेळे असतात. जाणारा मुख्यमंत्री आणखीन 2-4 खेळे लावून जातो. पण ते खेळ ठोकण्यासाठी तुम्ही सगळे सोबत असलात तर मजबूत हातोडा माझ्या हातामध्ये. किती खेळे ठोका, त्याला ठोकणारा हातोडा माझ्या हातात आहे आणि त्या हातोड्याने मी ते खेळ ठोकल्याशिवाय राहणार नाही.
अर्थातच हे सरकार स्थापन झाल्यानंतर मोठ्या भावाला भेटायला सुद्धा मी जाईन दिल्लीमध्ये. त्यांनीच म्हटलेले जाहीर सभेमध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या की हा सगळा जो काही संघर्ष आपण करत आलेलो आहोत, हा संघर्ष व्यक्तिगत आपल्यासाठी नाहीये. मी काय टोकाची भूमिका घेतली, का माझी पहिली युती तोडली, तर आज सुद्धा मला खरोखर मनातून यातना होत आहेत. मी देवेंद्रजींची जी प्रेस कॉन्फरन्स पाहिली त्याच्यामध्ये ते जे काय बोलले, हे वाक्य मला असंख्य इंगळ्या डसल्यासारखं आहे की असं आमचं काही ठरलंच नव्हतं. आणि मग त्यांनी बोलताना ठीक आहे, राजकीय भाषण मला इथे करायचं नाहीये, पण शिवसेना सोनियाजींची लाचारी करते, ठीक आहे, त्याच्यावरती बोलायचं असेल, कोणत्याही प्रश्नावरती, कोणत्याही मुद्द्यावरती, कोणत्याही मैदानात येऊन बोलायला मी तयार आहे. मी काही डरणारा चित्र नाहीये, मी लढणार आहे. जे कधी मातोश्रीतून बाहेर पडले नव्हते ते मातोश्रीतून बाहेर पडले, ठीक आहे ना, त्याच्यावरती सुद्धा मी उत्तर देईन. पण मातोश्रीमध्ये जे आले ते बाहेर जाऊन खोटं बोलतायत, हा मातोश्रीचा मान सन्मान जर तुमच्या मनामध्ये असेल तर एक खोट्याची साथ मी कदापि देणार नाही. हो, मी तिघही पक्ष एकत्र झाले तरी सांगतो की खोटेपणा हा माझ्या हिंदुत्वामध्ये नाहीये. खोटेपणा माझ्या हिंदुत्वात नाहीये. दिलेला शब्द पाळायचा. कारण मला शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की उद्धव, एक लक्षात ठेव, शब्द फार महत्वाचा असतो. शब्द देताना एकदा नाही, 10दा नाही, 100 वेळा विचार कर, लाख वेळा विचार कर, पण एकदा शब्द दिलास की दिलास. प्राण गेला तरी 72, दिलेला शब्द कधी पडू द्यायचा नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे काय सगळं केलं, आपल्यातच फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे शिवसेनेबद्दल किती द्वेष, किती विष तुमच्या मनात आहे. गरज वाटेल तेव्हा शिवसेनेला येऊन मिठ्या मारायच्या आणि गरज सरो आणि वैद्य मरो, शिवसेनेला दूर करायचं. मी मागेही सुद्धा सांगितलेलं आहे, तुमच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना नाही केली. त्या पालखीमध्ये माझ्या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस, शेतकरी असेल, तुम्ही दिल्लीवाले असाल ते नाही प्रश्न त्याच्यामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे आता एकत्र आहोत. साहजिकच आहे, गेल्या या इतक्या वर्षामध्ये अत्यंत मोजक्या वेळेला मी विधान भवनात आलो असेल. महापालिकेमध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला महापौर निवडणूक होते तेव्हा मी महापौरांना अभिनंदन आणि धन्यवाद द्यायला जात असतो. कारण मी 4 भिंतीमधला माणूस नाही, तर मी बाहेर काय जे बोलता येईल ते बोलणार मी माणूस आहे. मला आपल्या सगळ्यांच्या साथीची, सोबतीची आणि सहकार्याची नितांत गरज आहे. आणि हे सरकार आपण जे काही स्थापन करत आहोत, मधल्या काळामध्ये अवकाळी पावसाने जी काही शेतकऱ्याची दैना झालेली आहे, त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामधले अश्रू हे मी कदापि विसरू शकत नाही. हे पुसण्याचं काम आपल्याला करायचं. आज आपलं सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांना जो एक हुरूप वाटणार आहे, काय मिळणार आहे त्यांना? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, काय मिळणार आहे कोणाला? हा जर का विचार केल्यानंतर त्या खुर्चीमध्ये आहे तरी काय? आणि म्हणून मी अत्यंत नम्रपणाने आपल्या सगळ्यांच्या साथीने, सोबतीने ही जबाबदारी मी स्वीकारतोय. पण ही जबाबदारी स्वीकारत असताना मी एकटा नाहीये. मुख्यमंत्री म्हणून आपण सुद्धा सगळेजण आहात. आपण सगळेजण आहात. पवार साहेब, आपला अनुभव, आपले आशीर्वाद, मी दुपारी सुप्रिया तुला सांगितलं, कारण तुझ्या निवडणुकीच्या वेळीची आठवण पवार साहेबांनी पण सांगितलेली आहे. जेव्हा सुप्रिया पहिल्यांदा खासदारकीसाठी लढत होती तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होती की बिनविरोध झाली पाहिजे. आणि आजचा प्रसंग बघितल्यानंतर हे काही देणं घेणं नाहीये, पण याला म्हणतात मैत्री, याला म्हणतात लोकशाही. जे काय करायचं असेल ते व्यासपीठावर न होऊ दे, पण आपल्या सगळ्यांचं म्हणून मी म्हणतो, माझं सरकार, माझं म्हणजे आपल्या सगळ्यांचं सरकार, माझं सरकार हे कोणाशी सुडाने वागणार नाही, सूडबुद्धीने वागणार नाही. फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की कोणी आमच्या आडवं येऊ नका. आडवं आलं तर सरळ करायला आमचे हे सगळे वाद तयार आहेत. एक चांगला महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र, हे मी काही तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. पण त्यावेळेला असं आपल्या या महाराष्ट्रामध्ये, या मातीमध्ये नेमकं काय आहे? पूर्ण भारत, हिंदुस्थान असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म माझ्या महाराष्ट्रामध्येच का व्हावा? आणि त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले आपण त्या मातीची शपथ घेऊन
सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये जे आज अश्रू आहेत ते अश्रू पुसून नक्कीच आनंद देण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी आपण सगळे शपथबद्ध राहूया. तूर्त एवढंच आपल्याशी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.